नमस्कार मंडळी, मी सागर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या 21 अध्यायाच्या सिरीजमध्ये. त्यातील दुसऱ्या अध्यायावर आज आपण बोलणार आहोत आणि हा व्हिडिओ पूर्ण ऐका. आज या व्हिडिओच्या शेवटी मी आपल्या सर्वांना एक गुड न्यूज सांगणार आहे. आणि हो, आतापर्यंत जर का आपण माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लाल बटन दाबून तो चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन दाबा, म्हणजे पुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. जय गजानन. मागच्या अध्यायात ज्याप्रमाणे आपण पाहिलं की गजानन महाराज बंकटलालाला सोडून निघून गेले, तेव्हापासून बंकटलालाच्या मनात एक वेगळीच हुरहुर लागली होती की आता समर्थांचे दर्शन कधी होणार, आता समर्थ मला कधी भेटणार. समर्थच बंकटलालाला जिकडे तिकडे दिसू लागले होते, पण बंकटलाल ही त्याची झालेली अवस्था कोणाला सांगूसुद्धा शकत नव्हते आणि अशा परिस्थितीत वडिलाजवळ सांगण्याची त्यांची हिंमतसुद्धा नव्हती. बंकटलालांनी अवघे शेगाव पालथे घातले तरी समर्थ त्यांना भेटले नाही. तर बंकटलालाच्या वडिलांनी त्यांना विचारले, अरे बाळा, काय झालंस, तू असा का वागतोस 2-4 दिवसापासून, तुला काही अडचण असल्यास सांग. बंकटलालांनी काहीतरी उत्तर सांगून आपल्या वडिलांचे समाधान केले आणि शेजारी राहत असलेले देशमुख रामाजी पंत यांना सर्व हकीकत कथन केली. तेव्हा बंकटलालास ते म्हणाले, तुझं सर्व मी ऐकलं आहे. आता तुला जर का समर्थ भेटले तर मलासुद्धा त्यांचं दर्शन घडावं आणि तुला त्यांचे दर्शन झाले तर तुझा जन्म धन्य झाला. असं करता करता 4 दिवस निघून गेले, पण बंकटलालास महाराजांचा काही विसर पडत नव्हता. तोच गोविंदबुवा टाकळीकर यांचे कीर्तन शेगावात होते, तर ते कीर्तन ऐकून चित्त शांत होते असे बंकटलालाने ऐकले होते. म्हणून त्या कीर्तनात जाण्याचा बंकटलालांनी निर्णय केला आणि शंकराच्या मंदिरात शिंपी, पितांबर आणि बंकटलाल निघाले. तोच पाहतात तर काय, त्यांना समर्थ दिसले फरसावर बसलेले. मग कशाचे कीर्तन, सरळ जाऊन समर्थांना भेटले आणि म्हणाले, काही आणू का खायला. महाराज त्यावर म्हणाले, तुला गरज असेल तर माळणीच्या घरून आण झुणका भाकर. तसेच बंकटलाल गेले आणि झुणका भाकर घेऊन आले. तेवढ्याच झुणका भाकर खात असताना समर्थ पितांबरास म्हणाले, जा त्या ओढ्यावरून तुंबा भरून पाणी घेऊन ये. पितांबर म्हणाले, महाराज, ओढ्याला पाणी खूप कमी आहे आणि ते पाणी पिण्यायोग्य नाही, तुंबासुद्धा बुडणार नाही. त्यामध्ये आपण म्हणाल तर मी आपल्याला दुसरीकडून पाणी आणून देतो. त्यावर महाराज म्हणाले, मला ओढ्याचेच पाणी हवे आणि तुंबा बुडवूनच पाणी आण, उगाच ओंजळीने पाणी भरून आणू नको. मग काय, तुंबा घेऊन पितांबर ओढ्याजवळ गेले. पायाचे तळवे भिजतील एवढेच पाणी ओढ्यामध्ये होते. पण करणार काय, महाराजांनी तुंबा बुडवायला सांगितला होता. तसाच पितांबरांनी तुंबा बुडविला, तर जिथे जिथे तुंबा बुडविला तिथे तिथे तो बुडू लागला आणि स्वच्छ पाणी त्यामध्ये शिरू लागले. नाल्याचे पाणी तुंब्यात जाऊन आपोआप स्वच्छ होऊ लागले. हे पाहून पितांबर चकित झाले व त्यांना महाराजांचा महिमा कळला. तुंबा आणून त्यांनी महाराजांसमोर ठेवला. महाराजांनी झुणका भाकर खाऊन त्याचा स्वीकार केला आणि बंकटलालास म्हणाले, खिशातून सुपारी काढून मला दे. बंकटलालांनी लगेच सुपारी फोडून महाराजांच्या हातावर ठेवली आणि सोबत 2 पैसे ठेवले. त्यावर महाराज हसत त्यांना म्हणाले, या नाण्याची गरज मला नाही, मला भक्तिभावाचे नाणे हवे. ते तुझ्याकडे आहे म्हणून भेटलो मी तुला पुन्हा. थोडा विचार कर म्हणजे तुला कळेल. मग महाराज म्हणाले, जा आता कीर्तन श्रवण करा दोघे जाऊन, आणि मी लिंबाजवळ बसून ऐकतो. गोविंदबुवांनी हंसगीतेमधील एक श्लोक सांगण्यास सुरुवात केली. पूर्वार्ध बुवांनी सांगितला व उत्तरार्ध समर्थांनी सांगितला. हे ऐकून गोविंदबुवा चकित झाले. त्यांना समजले की हे कोणीतरी दिव्य पुरुष आहेत. त्यांनी सांगितले, जा त्या महाराजांना घेऊन या मंदिरात. सर्व लोक गेले, महाराजांना विनंती करू लागले, पण महाराज जागेवरून हल्लेसुद्धा नाही. मग गोविंदबुवा स्वतः येऊन महाराजांना विनंती करू लागले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, गोविंदबुवा, एक वाक्यता ठेवा. आत्ताच तुम्ही बोलले की अवघे विश्व ईश्वरांनी व्यापले आहे, मग आत बाहेरचा काय प्रश्न. जसे आपण सांगतो तसे आपण आचरण करावे. तुम्ही भगवंताचा श्लोक सांगता आणि तुम्हीच त्याविरुद्ध वागता. पोटभरे कथेगरी होऊ नका. जाऊन कथा संपवा, मी ऐकतो येथून. बुवा कीर्तनात परत आले आणि सर्वांना सांगू लागले, तुमचे शेगाव धन्य झाले. जो या महापुरुषाचे चरण शेगावाला लागले. शेगाव हे शेगाव राहिले नसून साक्षात पंढरपूर झाले आहे. महाराजांची सेवा करा आणि त्यांची आज्ञा माना, तुमचे कल्याण होईल. एवढे सांगून बुवांनी कीर्तन संपविले. इकडे बंकटलालांना काही करमेना. त्यांनी शेवटी सर्व हकीकत वडिलांना सांगितली आणि महाराजांना आपल्या घरी आणण्याची विनंती केली. भवानीराम बंकटलालांचे वडील यांनी सुद्धा त्यांना संमती दिली आणि तूच त्यांना घेऊन ये असे सांगितले. पुढचे 4 दिवस
गजानन महाराजांना सोडण्यात गेले आणि गजानन महाराज बंकटलालास दिसले तेव्हा बंकटलालांनी महाराजांना घेऊन दिवाबत्तीच्या वेळी आपल्या घरी आले. बंकटलालाच्या वडिलांनी जसे महाराजांना पाहिले तसे त्यांना आनंद झाला. त्यांनी महाराजांना बसायला पाठ दिला व म्हणाले, आमचे अहो भाग्य, आपण आमच्या घरी आलात, काहीतरी भोजन करा. पण मग भवानीराम यांना प्रश्न पडला, आता महाराजांना भोजनास काय द्यावे, कारण स्वयंपाकाला वेळ लागेल आणि दुपारच्या पुऱ्या आहेत, पण ते देणे योग्य नाही. आणि मग त्यांनी सर्व तयारी करून पुऱ्या, बदाम, खारका, केळी, मोसंबी आणून समर्थापुढे ठेवली आणि बुक्का लावून मस्तकी गळ्यात हार घातला. जे जे समोर होते अवघे महाराजांनी ग्रहण केले. रात्रभर बंकटलालाकडे राहिले आणि सकाळी महाराजांचे स्नान करण्यात आले. सर्व लोक कोणी साबण घेऊन, कोणी शिकिकाई घेऊन समर्थांना स्नान घालीत होते. स्नान संपवल्यावर पितांबर नेसविला आणि महाराजांना गादीवर बसवले. गंध केशरी लावून गळ्यात हार, तुळशीमाळ घालून विविध प्रकारचे नैवेद्य महाराजांपुढे ठेवण्यात आले. त्या दिवशी सोमवार होता. सर्वांनी आपले व्रत पूर्ण केले. फक्त एक इच्छाराम शेठजी, जे बंकटलालाचे चुलत भाऊ होते, त्यांचे फक्त व्रत राहिले होते. त्यांनी महाराजांची पूजा अर्चा केली व महाराजांना म्हणाले की जरी आपण दुपारी भोजन केले असले तरी काहीतरी खावे. जोपर्यंत तुम्ही जेवणार नाही, मी सुद्धा अन्न ग्रहण करणार नाही. इच्छाराम महाराजांना म्हणाले की आपण सर्वांची इच्छा पुरविली तशी आता माझी सुद्धा पुरवा. हे सर्व लोक कुतूहलाने पाहू लागले आणि इच्छाराम नैवेद्य घेऊन आले. आंबे मोहराचा तांदळाचा भात आणि नाना पदार्थ, जिलेबी, मोतीचूर, करंजा, अनारसे, चटण्या, कोशिंबीर, तुपाची वाटी, दह्याचा खडगा, 4 माणसाचे जेवण समर्थापुढे आणून ठेवले. ते पाहून महाराज म्हणाले, आता हे अवघे अन्न मला खावे लागणार. माझी अघोरी वृत्ती पाहायला सगळे लोक इथे जमले आहेत. महाराजांनी पूर्ण अन्न संपविले, अगदी मीठ, लिंबू तेही संपविले. आग्रह केल्याने काय होते हे दाखवण्यासाठी महाराजांनी उलटी केली. खाल्ल्या अन्नाची उलटी केली फक्त लोकांना दाखवण्यासाठी की अति आग्रह करू नका कधीच कोणाला, कारण अति आग्रहाने काय होते हे दाखवले महाराजांनी उलटी करून. मग महाराजांना पुन्हा स्नान घालण्यात आले आणि गादीवर बसवण्यात आले. तोच भजन करणारे मंडळी तेथे दर्शनाला आले दिंड्या घेऊन आणि महाराजांचे भजन सुरू होते. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. महाराज सतत हे भजन म्हणत. म्हणून लोकांनी त्यांना गजानन असा अभिमान दिला. जशी आषाढीला पंढरपूरला कुंभमेळ्याला गर्दी होते तसेच लोक बंकटलालाच्या कडे दर्शनास येऊ लागले. समर्थांची दिनचर्या अशी काही ठरलेली नव्हती. कधी मंगल स्नान करत तर कधी गढूळ जलाचे प्राशन करत. फक्त चिलमेवर महाराजांचे खूप प्रेम. तर मंडळी, असा हा दुसरा अध्याय येथे संपन्न होतो. तर मंडळी, आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक अवश्य करा. प्रत्येक व्हिडिओ बनवण्यामध्ये खूप मेहनत लागते. आपण याला लाईक करा, शेअर करून माझा उत्साह वाढवण्यासाठी मला मदत करा. आणि आपण हा व्हिडिओ पाहिले त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तर मंडळी, आपल्या या चॅनलसोबत आपण जुळून राहा. आणि हो मंडळी, मला आपल्याला एक गुड न्यूज सांगायची होती. ती म्हणजे अशी आहे की मागच्या 3 वर्षांपासून मी ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत होतो ती गोष्ट आता मला जवळजवळ दिसू लागली आहे. मी गजानन महाराजांचे 21 अध्याय यूट्यूबला अपलोड करण्याचा निश्चय केला होता आणि त्यामधील फक्त 1 अध्याय मी आतापर्यंत अपलोड केला आहे आणि लगेच मला न्यूज मिळाली. म्हणून आपण जास्तीत जास्त हे अध्याय लोकांपर्यंत शेअर करावे, म्हणजेच त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. धन्यवाद.